एक महत्त्वाची बातमी, राज्यात 28% मराठा आणि त्यातले 25% गरीब असल्याचं महाधिवक्ता यांनी म्हटलेलं आहे। मराठा आरक्षणासंदर्भातल्या याचिकेवर हायकोर्टात सध्या सुनावणी सुरू आहे। याच संदर्भात एक महत्त्वाची अपडेट म्हणजे 28% मराठा आणि त्यातले 25% गरीब असल्याचं महाधिवक्ता यांनी म्हटलेलं आहे। तर मराठा आरक्षणासंदर्भात आणि त्या जीआर संदर्भात काही याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या। मराठा समाजाला देण्यात आलेल्या 10% आरक्षणावर तुम्हाला आता 2% आरक्षण आहे असं कोर्टाचं म्हणणं आहे। दोन्ही याचिकांवर ही सुनावणी सुरू आहे। मराठा आरक्षणाच्या जीआरच्या समर्थनात आणि विरोधात या दोन्ही याचिकांवर सध्या ही सुनावणी सुरू आहे। मराठा समाज मागास नाही, आरक्षणाला आव्हान देणारे वकील संचेती यांचं हे म्हणणं आहे। मराठा समाज मागास नसल्याचं आरक्षणाला आव्हान देणाऱ्या वकिलांनी संचेती यांनी म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे एकूणच या आरक्षणाला विरोध असणाऱ्यांच्या सुद्धा याचिकांवर सुनावणी सुरू आहे। मराठा समाज मागास नसल्याचं या ठिकाणी आरक्षणाला आव्हान देणाऱ्या वकिलांनी संचेती यांनी म्हटलेलं आहे। मराठा आरक्षणाच्या समर्थनात आणि विरोधात या दोन्ही याचिकांवर हायकोर्टात सुनावणी सुरू आहे। त्यातले अपडेट्स आपण पाहतोय। सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती घुगेंनी सरकारला काही सवाल केलेले होते। त्यामध्ये राज्यात 28% मराठा आणि त्यातले 25% गरीब असल्याचं महाधिवक्तांनी म्हटलं। दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकेवर हायकोर्टात सुनावणी सुरू होती आणि त्याचवेळी हा युक्तिवाद आपण पाहतोय। नेमका काय युक्तिवाद झालेला आहे? मराठा समाजाला देण्यात आलेल्या 10% आरक्षणावर ही सुनावणी सुरू आहे। तुम्हाला आता 2% आरक्षण आहे असं कोर्टानं म्हटलंय। तर कोणतं आरक्षण कायम ठेवायचा सरकारनं निर्णय घेतलाय का असंही न्यायाधीशांनी विचारलं।